गोष्टीचं नाव आहे वासाची किंमत. एकदा एका गावात एक लहानसा गरीब मुलगा राहायचा. त्याचं नाव होतं चिंटू. चिंटू रोज सकाळी शाळेला जायचा आणि दुपारी परत येऊन आईच्या हातचं गरम गरम जेवण खायचा. चिंटूच्या शेजारी एक श्रीमंत मिठाईवाला राहायचा. त्याचं नाव होतं सेठ गुलाबचंद. तो रोज सकाळी दुकानात अनेक प्रकारच्या मिठाया, लाडू, बर्फी आणि जिलेबी बनवायचा. त्यांचा वास सगळ्या गल्लीमध्ये दरवळायचा. चिंटू गरीब होता. त्याला मिठाई खरेदी करण्याची ऐपत नव्हती. पण तो रोज शाळेत जाताना आणि येताना मिठाईवाल्याच्या दुकानापाशी थांबायचा, डोळे मिटायचा आणि तो सुगंध घेत राहायचा. त्याला वाटायचं, खायला नाही मिळत पण वास तरी घेतो. एक दिवस शेठ गुलाबचंदने पाहिलं की चिंटू रोज मिठाईचा वास घेतो आणि निघून जातो. तो चिडला. दुसऱ्या दिवशी त्याने चिंटूला थांबवलं आणि म्हणाला, "अरे मुला, रोज माझ्या मिठाईचा वास घेतोस, आता त्याची किंमत दे." चिंटू घाबरला. त्याने म्हटलं, "शेठजी, मी तर फक्त वास घेतला आहे, काही खाल्लं नाही." पण शेठ काही ऐकायला तयार नव्हता. तो थेट गावच्या सरपंचाकडे गेला आणि तक्रार केली. सरपंचाने दोघांना बोलावलं. ते हसले आणि म्हणाले, "ठीक आहे शेठजी, वासाची किंमत द्यायचीच असेल तर ती आवाजाने दिली जाईल." सरपंचांनी चिंटूला सांगितलं, "बाळा, आपल्या खिशात किती नाणी आहेत?" चिंटूने 3-4 पितळी नाणी काढली. सरपंच म्हणाले, "ते नाणं हलवून आवाज कर." चिंटूने नाणं हलवून छन छन आवाज झाला. सरपंच हसून म्हणाले, "शेठजी, वासाची किंमत आवाजाने दिली गेली. तुम्ही वास दिला, त्याने आवाज दिला, आता बरोबर झाली." सगळे गावकरी हसू लागले. शेठजीला त्याने चिंटूची माफी मागितली आणि त्याला एक मोतीचूर लाडूही दिला. शिकवण: वास घ्यायचा म्हणजे चोरी नाही, लोभ नको, माणुसकी महत्त्वाची.